आणि सुनील दिवाण आपले प्रतिनिधी पंढरपूरमधून सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल अशी प्रत्येक वारकऱ्याची सध्या मनोवस्था आहे। कसं वातावरण आहे पंढरपूरमध्ये? आज कोणकोणते सोहळे होणार आहेत? पंढरपूरचा असा एकही रस्ता नाही जिथं भाविकांची दाटी नाहीये। हजारोच्या संख्येने भाविक प्रत्येक रस्त्यावर असल्यामुळं सगळीकडे ट्रॅफिक जामची अवस्था आहे। लाखो संख्येने भाविक आलेले आहेत। जवळजवळ 16 लाख ते 17 लाख भाविक आज आषाढी एकादशीच्या सोहळ्याला दाखल झालेले आहेत आणि अजूनही मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरला पोहोचत आहेत। अनेक जण एसटी बसेस असतील, रेल्वेने इथं पोहोचायचा प्रयत्न करत आहेत। खूप मोठी संख्या आहे। सगळीकडे टाळ आणि मृदुंगाचे आवाज आहेत आणि पंढरी नगरी अवघी दुमदुमून गेलेली आहे। गेल्या 8 ते 10 वर्षातली ही सर्वात मोठी यात्रा असणार आहे असंच म्हणावं लागेल, कारण या काही दिवसापूर्वी 2 वर्ष कोरोनात गेले होते आणि त्यानंतर भाविकांचा दुष्काळामुळे किंवा इतर गोष्टीमुळे यात्रेकडे पाठ फिरवली होती। मात्र या वेळेला खूप मोठ्या संख्येने भाविक इथं जमा झालेले आहेत। जवळपास 15 ते 16 लाख भाविक आहेत। आज आता चंद्रभागेच्या स्नानानंतर नगर प्रदक्षिणा केली जाते आणि ही नगर प्रदक्षिणा केल्यानंतर आजची आपली आलेली आषाढीची वारी पोचवण्याचं काम हे भाविक करीत असतात आणि यानंतर या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी विठ्ठलाचा रथ पंढरपुराच्या नगरीतून प्रदक्षिणा मार्गावर निघतो आणि या रथाचं दर्शन झाल्यावर आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न झाला असं सांगितलं। खरंय, असे अनेक टप्पे आहेत, असे अनेक सोहळे आहेत जे याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी हे सगळे वारकरी आतुर आहेत, उत्सुक आहेत आणि त्याचसाठी त्यांची मांदियाळी पंढरीमध्ये पाहायला मिळतेय। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।